आपली त्या दिवशी जी चर्चा झाली रेस्ट हाऊसला त्याप्रमाणे क्रमांक 1 अशी चर्चा झालेली की जे नजूलच्या ज्या जागा दिल्या आहेत आपल्या त्या जिजाऊ चौकापासून ते पोलीस स्टेशन पलीकडे दोन्ही बाजूच्या बरोबर त्या स्टॉलधारकांना पर्याय व्यवस्था होईपर्यंत तिथून हटवायचं नाही म्हणजे नाही। ये बड़ी अच्छी बात कही आप। ओके ताबडतोब ती पर्याय जागेची व्यवस्था करा, तिकडे ती जागा अधिग्रहित करा, तिथं पार्किंग करा आणि 15 वॉर फिटिंगवरती ते काम करा बरं का, आणि त्याप्रमाणे करा। ओके दुसरं आपलं ठरलं होतं की जो काही सर्व्हिस रोड आहे त्या सर्व्हिस रोडमध्ये ज्या लोकांच्या घराकडे आपल्या मार्किंग गेले त्या रिचेक करा, घरं पडले नाही पाहिजे। रिपीट करतो, एकही घर पडलं नाही पाहिजे, कारण घराला जागा त्यावेळेस कुठल्या तरी गावठांमध्ये असेल किंवा लेआउटमध्ये असेल त्या मंजूर झालेल्या आहेत। हां बरोबर आहे ना? हा त्याप्रमाणे करा। होई ना बात। खालचा जो भाग होता आपण सांगितलेलं ते बस स्टँडच्या खाली गावठांचा जो विषय आहे तो 50 फूटपर्यंत चाललं होतं, काहीच्या काही चाललं तुमचं हां ते त्या दिवशी आपल्या ठरल्याप्रमाणे किती होत आहे ते फूट मग नियमाप्रमाणे ते 30, 35, 40 आतच होईल ते बरोबर झालं। आता जानेपर रोड कडून तुम्ही इकडे जे काढला इकडून मध्ये काय उड्डाण पूल करणार आहे का त्या शासकीय याच्यावरती महावितरणच्या कार्यालयावरून? जरा धोरणानं बघा ना, ते थोडंसं गो स्लो करा बरोबर आहे। हा हे सगळे विषय मी बोलल्याप्रमाणे करा, एक निवेदन ते पाठवतो तुमच्याकडे, बघून घ्या हा आणि याची व्यवस्थित हे करा बरं का। लोकांना मागे बोललो की लोकांचा विकास करताना लोकांच्या पोटावरती पाय पडू नये। काल मी मिरवणुकीमध्ये होतो, काही लोक अक्षरशः माझ्याकडे रडली, काही लोक काल रात्रभर एक जण माझं डोकं खात होता की आमचं तुम्ही वाचवा ना, आम्ही उठतो परंतु आम्हाला जागा द्या। त्यांचं म्हणणं रास्त आहे ना, वाईट नाही ना काही, आणि आपल्याला जे करायचं ते करा। तुम्ही आता इतकी पुढे गेलात मागे असं म्हणत नाही, फक्त त्याला शिस्त लावा, लाईन मध्ये घ्या, आलं? मजा आया और मैं ये जो मजा है हिंदुस्तान के हर व्यक्ति को देना चाहता हूं। ठीक आहे हो। आपली त्या दिवशी जी चर्चा झाली रेस्ट हाऊसला त्याप्रमाणे क्रमांक 1 अशी चर्चा झालेली की जे नजूलच्या ज्या जागा दिल्या आहेत आपल्या त्या जिजाऊ चौकापासून ते पोलीस स्टेशन पलीकडे दोन्ही बाजूच्या बरोबर त्या स्टॉलधारकांना पर्याय व्यवस्था होईपर्यंत तिथून हटवायचं नाही म्हणजे नाही। ये बड़ी अच्छी बात कही आप। ओके ताबडतोब ती पर्याय जागेची व्यवस्था करा, तिकडे ती जागा अधिग्रहित करा, तिथं पार्किंग करा आणि 15 वॉर फिटिंगवरती ते काम करा बरं का, आणि त्याप्रमाणे करा। ओके दुसरं आपलं ठरलं होतं की जो काही सर्व्हिस रोड आहे त्या सर्व्हिस रोडमध्ये ज्या लोकांच्या घराकडे आपल्या मार्किंग गेले त्या रिचेक करा, घरं पडले नाही पाहिजे। रिपीट करतो, एकही घर पडलं नाही पाहिजे, कारण घराला जागा त्यावेळेस कुठल्या तरी गावठांमध्ये असेल किंवा लेआउटमध्ये असेल त्या मंजूर झालेल्या आहेत। हां बरोबर आहे ना? हा त्याप्रमाणे करा। होई ना बात। खालचा जो भाग होता आपण सांगितलेलं ते बस स्टँडच्या खाली गावठांचा जो विषय आहे तो 50 फूटपर्यंत चाललं होतं, काहीच्या काही चाललं तुमचं हां ते त्या दिवशी आपल्या ठरल्याप्रमाणे किती होत आहे ते फूट मग नियमाप्रमाणे ते 30, 35, 40 आतच होईल ते बरोबर झालं। आता जानेपर रोड कडून तुम्ही इकडे जे काढला इकडून मध्ये काय उड्डाण पूल करणार आहे का त्या शासकीय याच्यावरती महावितरणच्या कार्यालयावरून? जरा धोरणानं बघा ना, ते थोडंसं गो स्लो करा बरोबर आहे। हा हे सगळे विषय मी बोलल्याप्रमाणे करा, एक निवेदन ते पाठवतो तुमच्याकडे, बघून घ्या हा आणि याची व्यवस्थित हे करा बरं का। लोकांना मागे बोललो की लोकांचा विकास करताना लोकांच्या पोटावरती पाय पडू नये। काल मी मिरवणुकीमध्ये होतो, काही लोक अक्षरशः माझ्याकडे रडली, काही लोक काल रात्रभर एक जण माझं डोकं खात होता की आमचं तुम्ही वाचवा ना, आम्ही उठतो परंतु आम्हाला जागा द्या। त्यांचं म्हणणं रास्त आहे ना, वाईट नाही ना काही, आणि आपल्याला जे करायचं ते करा। तुम्ही आता इतकी पुढे गेलात मागे असं म्हणत नाही, फक्त त्याला शिस्त लावा, लाईन मध्ये घ्या, आलं? मजा आया और मैं ये जो मजा है हिंदुस्तान के हर व्यक्ति को देना चाहता हूं। ठीक आहे हो।